चांगला बॉलला ट्रॅव्हल केला आहे क्षेत्ररक्षक थोडासा आसपासला होता जोपर्यंत वेल स्टॉप. तिथे मात्र पहिला एकच रन्स मात्र मिळते काहू कॉर्नरच्या फेजनं मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल झाला. सॉरी उडाया अगदी स्लॉट मध्ये पडलेला बॉलला मात्र अंकेश कामोटकरनं दाखवलाय क्लास. आणखीन एक चांगला फटका हवे ते बॉल रोखला जाईल का. दीपने बॉलचा पाठलाग जरूर केला इथे मात्र बॉल जातो सीमारेषेच्या बाहेर. स्क्वेअर लेगच्या सीमारेषा गाठतायत. अंदाजी करतो लेफ्ट मोड विकेट. रडार मध्ये आलाय बॉल. खूप टप्प्याच्या बॉलला उचललाय पीक केलाय. षटक खूप महागडे ठरताना पाहतोय. आणखीन एक चांगला फटका डीप एक्स्ट्रा कव्हरचा. सीमारेषा मात्र घरंगळत कार्पेटला किस करत बॉल जातो सीमारेषेच्या बाहेर. प्रयत्न थोडासा अपुरा राहिला. हा झेल कदाचित होऊ शकला असता असं वाटत असताना मात्र सपाटा लावलाय षटकारांचा. काय अफलातून फलंदाजी आहे. फक्त आणि फक्त बॉल बाहेरून घेऊन यायचा असाच काहीसा खेळ सुरू आहे दक्षिण संघानं. परंतु इथे मात्र कोणताही प्रकारची दयामाया दाखवली जात नाहीये. मोठा फटकीन दोघेही तुम्ही स्क्रीनवर पत्रावळी उचलत मात्र दरम्यान मात्र एक मोठी विकेट छान एक लागोपाठच्या 2 बॉलवर 2 षटकार घेतले. अंकेश कामोडकर मात्र एक साधा सोपा झेल देत इष्टांच्या पाठीमागे चांगला झेल रोहितनं टिपला. रिकामी जागा आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला कोणीच नाहीये. 1 बाउल सीमारेषेच्या बाहेर. हा मात्र पहिल्याच बॉलवर अंकेश पाटीलवर हल्ला. निनादचा चौकार. काय ताकद आहे, काय नजाकत आहे, काय टाइम साधलाय. बॉल तसा खराब नव्हताच मुळात. स्लोवर बॉलवर फसला चकला निनाद. आणि यष्टांच्या पाठीमागे मात्र रोहित शशिकांत घरात एक सुंदर झेल टिपला. आणि अखेर साहिलला मात्र यश मिळालंय. त्याच्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बाद होईल. चांगली धावसंख्या उभारली जरूर. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाकडे रवाना होताना पाहतो. दीप पाटील मागच्या सुंदर क्षेत्ररक्षण. इथे मात्र हा बॉल खराब होता परंतु फलंदाजांनी समजलं नाही आणि पंच वळतायत. कशासाठी पंच नेमकं काय घडतंय काय बिघडतंय ऐकूया. दीपक पाटील सर पळसपे यांचा गोड आवाज. थँक्यू. पहिलाच बॉल यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर बाहेर स्विंग होत निघून गेला. रिव्हर्स अटेम्प्ट केला. व्हाट अ शॉट. फॅन्टास्टिक स्ट्रोक. रोहित गरजच्या बॅट मधून आलाय हा पहिला षटकार. स्वीप केलाय बॉल. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल. आणखीन एक हल्ला षटकार. ब्रेक अँगल मोडता येतो जेव्हा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी होते. नॅचरल स्विंग आणि त्या स्विंगला मोडायचं असेल तर मात्र तुम्हाला रिव्हर्स स्वीप अथवा स्वीप शॉट 2 फटके. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा देखणा फटका. बॉलला पाठवलं सरळ सीमारेषेच्या पलीकडे. लगातार 3 षटकारांचा खेळ. धावसंख्या 18 वर. या स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर सर्वात आधी भूमिका स्पोर्ट्स शिरले संघाचा शॉर्ट बॉल आहे. कट केला बॉल. पॉइंटच्या डोक्यावरून बॉल काढलाय. आउटफील्ड फास्ट आहे मैदानाची. बॉल सरळ सीमारेषा ओलांडेल. जाईल 4 धावांकरता चौकार. सुपर. दीपचं भव्य स्वागत झालंय. ऑन साइड स्विंग केलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय आणखी एक षटकार.
चेंज ऑफ पेस ऑन साइडला स्विंग केलंय बॉल हवेत आहे मिड विकेटला फिल्डर खाली येतोय फर्स्ट विकेट डाऊन आणि अखेरीस मात्र ब्रेक थ्रू दिलाय जोडी फोडले आणि हे अपेक्षित होतं एक गरजेचं होतं मोठी जुई टीम साठी हो इकडे मात्र कटकाळाचा प्रयत्न आणि रोहित बाद झालाय बिग विकेट मैदानाच्या बाहेर एकाच ओव्हरमध्ये दोनही रोहितना मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय प्रेशर होतं खरं तर आणि त्याच दबावाखाली इकडे मात्र पुन्हा एकदा शेवटचा चेंडू होता आणि लेग ब्रेक असावा ज्या पद्धतीनं मात्र ओ यावेळेस मात्र स्ट्रेट टू द लॉंग ऑफ बॉल जाईल सीमारेषेच्या दिशेनं 4 धाबां करता थोडासा दूर चाललाय इकडे मात्र समोर अगदी कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आता मध्ये काढून दिलाय 1 मोर विकेट डाऊन तिसरा धक्का लागेल सूरज घरातला सुद्धा मैदान सोडावं लागेल बंटीनं अक्षरशः जाळ्यामध्ये फसवलंय रिव्हर्स अटेम्प्ट केलाय स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक डीप मध्ये फटका फसलाय फलंदाज होईल बाद आल्या पावली माघारी परतावं लागेल दीपेश घरात आउट शून्यावर बाद झालाय आणखीन एक धक्का आता मात्र सहन करावा लागेल एवढ्या जवळ आणून ठेवलेला सामना दोन्ही रोहितनं आता मात्र ती गमावण्याची भीती निर्माण झाली अशी प्रश्नचिन्ह आता मात्र खेळाडू कक्षामध्ये पडलाय पिन ड्रॉप सायलेन्स टॅक्टिस संघाच्या स्क्वॉड मध्ये आपल्याला पाहायला मिळेल हर्ष बोपी पहिलाच बॉल शॉर्ट बॉल होता पूल मारलाय स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधून बॉल ट्रॅव्हल झालाय जाईल सीमारेषेच्या पलीकडे 6 धाबां करता पहिल्याच बॉलवर भव्य स्वागत हर्ष थोडासा दुःखी झाला असेल या बॉल नंतर शॉर्ट बॉल होता ऑफस्टोनच्या बाहेर होता तिथून पूल केलाय सुपर स्ट्रोक होता पहिल्याच बॉलवर षटकार आल्यामुळं फुल टॉस बॉल डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह फटका एक टप्पा खात बॉल जाईल सीमा पार 4 धाबां करता येतोय हा चौकार मॅच मध्ये आहे मॅच शॉर्ट बॉल फटका फसलाय टायमिंग प्रॉपर झालं नाहीये बॅटच्या वरच्या आय थिंक स्टिकर हेंडला बॉल लागला असेल सिंगल फुल टॉस बॉल ठोकलाय ऑन साइडला स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या वरतून उत्तुंग फटका कमाल स्ट्रोक होता अंकेश पाटीलच्या बॅट मधून निघणाऱ्या षटकारानं परंतु पाहूया अंकेश पाटील ऑन स्ट्राईक महत्वाचा चेंडू सादर करेल हर्ष हा कुठे आपटलाय आणि त्याचमुळे सोपं झालंय धाकटुजुई जिंकलाय कमाल 18 धाबा चेस केल्या शेवटच्या षटकामध्ये 2 बंधूंनी 2 भावांनी मात्र स्मायरा 11 एमएमव्ही धाकटुजुई टीमला एक रोमहर्षक विजय मिळवून दिलाय आणि सरळ तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल अभिनंदन टीम धाकटुजुई परंतु मोठी जुई संघानं मात्र 2 ओव्हर्स मध्ये केलेलं कमबॅक परंतु शेवटच्या ओव्हर मध्ये मात्र हर्ष बोपीनं सामना मात्र घालवला हातामधून काय खेळ झालाय अप्रतिम खेळ रंगला आज तो स्कोर कार्ड होता